आज ना मस्त अशी एकदम ताजी फ्रेश अशी इकडं कारली भाऊनी आणली होती. म्हणजेच एका भाऊच्या मित्रांनी दिलेले होते. ते बाजारासाठी जायलेले होते. मग त्यावेळेस भाऊची भेट झाली की त्यांनी हे भाऊला कारली दिले होते. चला म्हणलं मस्त ताजे आहेत तोपर्यंत याची आपण भाजी बनवून घेऊया. कारण बघा जास्त तर कारले कोणाला आवडत नाहीत. पण कारले कधीतरी खावे कारण ते शरीरासाठी चांगले असतात. त्याचं गुणच कडू असतं. पण आपण पण बनवण्याची आपली जी पद्धत असते का नाही, जर अशा पद्धतीने जर तुम्ही कारले बनवले तर बघा ह्याचा कडूपणा का नाही 50%च काय तर 80% त्याचा कडवटपणा हा निघून जातो. अशा प्रकारे जर तुम्ही ही कारल्याची भाजी केली तर मग काय चिरून कारली घेतली, त्याला हळद लावली, मीठ लावलं आणि जरा 10-20 मिनिट का नाही हे असेच मुरू दिले म्हणजे ह्याचा का नाही थोडासा कडवटपणा निघून जातो. मग काय इकडे तोपर्यंत तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकून घेतली. चला म्हणलं इकडं शेपाची भाजी बनवून घेऊया. कारण फ्रेश असं माळवं बाजारातून आणलेलं होतं. खूप छान असं ताजं. मग ते माळवं बघून भाजीपाला बघूनच ना काय बनवावं, नेमकी कोणती भाजी बनवावी असा प्रश्न पडला. आता ज्यावेळेस भाजीपाला खूप असतो तर तेव्हा पण प्रश्न पडतो आणि भाजीपाला नसला की तेव्हा पण प्रश्न पडतो नेमकं बनवावं तरी काय. मग काय इकडं कारल्यासोबतच इकडे शेपाची पण भाजी मी चिरून घेतली आणि चला म्हणलं एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजेच कसं आपण गावाकडं जशी भाजी बनवली जाते का नाही तर तशीच एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवतात. आता शेपाची भाजी अशीच बनवतात पण आता तुमच्याकडे कशी नेमकी बनवतात काय माहिती. मग काय इकडं डायरेक्ट तेलामध्ये जिरे मोहरी तडतडली की लगेच शेपाची भाजी मी टाकून घेतली. आता इकडे शेपाची भाजी शिजेपर्यंत लगेच का लसूण, हिरवी मिरची मी जी भाजून घेतलेली होती तेल टाकून तर ती वाटून घ्यायची आणि थोडीशी इथं मी तुरीचा डाळगा टाकलेला आहे बरं का. कारण कोणी तुरीची डाळ टाकतं, कोणी डाळगा टाकतं, कोणी हरभऱ्याची डाळ टाकतं. तर इकडे मी डाळगा टाकून घेतला तुरीचा आणि जरा थोडंसं याला झाकून थोडीशी शिजू द्यावी म्हटलं. तोपर्यंत इकडं मी ना हिरवी मिरची आणि त्याच्यामध्येच थोडासा लसूण सोलून भाजून घेतला. मग काय म्हटलं चला तोपर्यंत लसूण इकडं वाटून घेऊया, तोपर्यंत आपली भाजी पण इकडं शिजत येते. मग थोडंसं वाटण्यापुरतं मी इकडं मीठ टाकून घेतलं, लगेच शेंगदाणे पण भाजून घेतले. मग इकडं भाजी शिजायला चालू होती आणि इकडं माझे शेंगदाणे पण भाजायला चालू होते. तर काय अशा प्रकारे इकडं भाजी चालू म्हणजे आपली चालूच होते. तसं तर का नाही शेंगदाण्याचं कूट मी एकदाच शेंगदाणे भाजते, एकदाच शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते. म्हणजे कसं सोपं जातं. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो का नाही त्यावेळेस लसूण, मीठ म्हणा किंवा शेंगदाण्याचं कूट वाटलेलं असलं का नाही आपला म्हणजे वेळ पण वाचतो आणि लवकरात लवकर आपली भाजी पण होते. जास्त वेळ लागत नाही. मग ह्याच्यामुळेच मी काय प्रत्येक वेळेस वाटून ठेवते. पण आता झालं कसं नेमकं जी कूट वाटून ठेवलं होतं ना त्या कुटातच झाल्या मुंग्या. मग आता ते तर कूट घेता येत नव्हतं. मग मी काय केलं लगेच शेंगदाणे दुसरे भाजायला घेतली आणि ते कूट मुंग्या जावं म्हणून जरा थोडंसं उन्हामध्ये ठेवलं. तर मग काय इकडं हिरवी मिरची वाटलेली त्या भाजीमध्ये टाकली. लगेच त्याच्यामध्येच मी थोडेसे शेंगदाणे, थोडासा म्हणजे मिरची वाटलेली थोडीशी उरून त्याच्यातच मी काय केलं थोडेसे शेंगदाणे टाकले. म्हणजे मला याचा बनवायचा होता ठेचा. कारण का नाही कधीतरी असा ठेचा खायला छान वाटतो असा शेंगदाण्याचा मोठाड. मग काय इकडं शेपाच्या भाजीची तर पूर्ण तयारी झाली. शेपाची भाजी पण इकडं रेडी झाली आपली. आणि आता ही कारली जी होती तर ती कारली मी काय केली मीठ आणि हळद लावलेली होती. ती स्वच्छ कारली धुवून घेतली आणि नंतर एका कढईमध्ये अशी भाजू दिली बघा. एकदम मऊ होईपर्यंत ह्याला नीट व्यवस्थित भाजून घ्यायचं. नंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, काळं तिखट टाकलं, मसाले पण टाकले आणि त्याच्यामध्ये हे भाजलेला जे कारले आहेत ना तर ते कारले टाकून घेतले. तर अशा प्रकारे इकडं मस्तपैकी कारल्याची भाजी तयार झाली. आणि अशी कारल्याची भाजी बघा ह्याचा कडवटपणा का नाही निम्म्याच्या वर ह्याचा कडवटपणा निघून जातो. अशा प्रकारे जर ही कारल्याची भाजी केली तर मस्तपैकी इकडे कारल्याची भाजी तयार झाली. आता ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे छानपैकी असं हे तेलामध्येच मुरून जातं. मग ह्याला पाण्याची काहीही गरज नाही. आता कारलं पण बनवण्याची पद्धत बरं का एकदम साधी आणि सोपी आहे बरं का. आता तेलात चांगलं मुरू दिलं. मऊ कारलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस हे मोठाड असं कूट मी वाटून घेतलं होतं खलबत्त्यामध्येच. तर तेच कूट मी लगेच ह्याच्यामध्ये टाकलं. आणखीन झाकण झाकलं आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली
मी याच्यावर टाकली म्हणजे काय एकदम म्हणजे जे टेस्ट पण सुगंध पण चांगला येतो आणि कोथिंबिरीनं पण कारलं पण मस्त लागतं. तर अशा प्रकारे इकडं आपलं कारलं हे तयार झालं. आणि आज काय मग मस्त इकडं आले होते वासुदेव. तसं तर बघा हे वासुदेव का नाही सारखं आमच्याकडे इकडं म्हणजे इकडं या भागामध्ये हे वासुदेव येत असतात. आणि प्रत्येक वेळेस वासुदेव आलं का नाही गहू म्हणा ज्वारी म्हणा म्हणजे जे काही आपल्याला दानधर्म करणं येतं का नाही तर ते करायचं असतं. पण ह्यावेळेस ना मी गव्हासोबत त्यांना ना साडी पण दिली. कारण बघा आपले म्हणजे जे पूर्वज आहेत तर त्या पूर्वजांच्या स्मरणार्थ पूर्वजांची आठवण काढून जर आपण त्यांना काही दानधर्म केलं का नाही तर खरंच खूप म्हणजे खूप चांगलं असतं बरं का. मग इकडं काय साडी दिली आणि म्हणजे माझी इच्छा होती म्हणून मी त्यांना ही साडी दिली. तसं काय ते साडीच द्या म्हणून असं काही मागत नाहीत. पण आपण जितकं आपल्या पूर्वजांसाठी कराल ना तेवढं चांगलं असतं. त्याच्यामुळे त्यांना इकडं गव्हाबरोबर साडी पण दिली. मग त्याच्यावर दक्षिणा पण द्यावी लागते म्हणल्यानंतर मी दक्षिणासुद्धा त्यांना दिली आणि त्यांचं दर्शन पण घेतलं. मग काय इकडं माझा स्वयंपाक चालू होता. इथं भाज्या सगळं काही झालं. ठेचा झाला, शेपूची भाजी झाली, कारल्याची भाजी झाली आणि इकडं आल्या होत्या म्हणजे सासूची मोठी बहीण आल्या होत्या. मग त्यांना काय केलं गरमागरम जेवण्यासाठी लगेच मी त्यांना दिलं. आणि मग काय आता सगळा स्वयंपाक झाला. सगळं काही मी आवरलं, गॅस बसलं आणि मग आई गेल्या होत्या शेताकडं कारण शेताकडं होत्या बाया लावलेल्या. मग काय त्यांना म्हणजे त्यांना पण डब्बा द्यायचा होता. कारण बघा कालचा होता सोमवार आणि आज कसं म्हणजे कालचा शनिवार होता आणि आज रविवार होता. मग रविवारी लवकर भूक लागते कारण दिवसभर उपवास असतो. मग त्याच्यामुळे काय केलं मी पटकन त्यांना स्वयंपाक झाल्या आधी भाकरी म्हणजे बांधून दिल्या. तर त्याच्यावरच भाकरीवर चपातीवर काय केलं कारलं घातलं आणि त्याच्यासोबत डब्यामध्ये काय केली शेपाची भाजी दिली. आता काय त्या एवढ्या काय चपात्या खाणार नाहीत पण तरी पण शिल्लक असावी म्हणून थोडीशी जास्त दिली. कारण शेतामध्ये बघा बायका असतात मग एकमेकांची भाजी एकमेकांना ती देतात घेतात असं खातात. मग काय जेवढी त्यांना खायची तेवढी खातात आणि बाकीची राहिलेली ती आणतात. त्याच्यामुळं का नाही अशा प्रकारे मी डब्यामध्ये ही भाजी पण दिली आणि कारलं पण दिलं म्हणजे सगळे कसे वाटून मिळून मिसळून खातात त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे इकडं शेतात मी डब्बा बांधला आणि त्यांच्यापाशी डब्बा देऊन दिला म्हणजे काय त्यांनी डब्बा देऊन येतील. कारण आता बायकांचा पण जेवण्याचा टाईम होतो. कारण बायका कसं करतात कधी लवकर जेवतात तर कधी उशिरा जेवतात किंवा ज्यावेळेस एकपारगी करतात त्यावेळेस लवकर जेवतात. नाहीतर दिवसभर जर त्यांना करायचं असलं तर मग दुपारी जेवतात. अशा प्रकारे असतं. त्याच्यामुळे का नाही लवकर डब्बा दिलेला बरा. त्याच्यामुळे मग इकडं डब्बा बांधला आणि अशा प्रकारे बघा इकडं मी डब्बा बांधला जेणेकरून असं ही जी गाठ बांधलेली आहे तर त्या गाठीला असं धरून नेतात बरं का माणसं. त्याच्यामुळं अशा प्रकारे इकडं मी बांधली. मग काय आता आम्हाला काल शनिवार होता आज रविवार. मग इकडं मस्तपैकी जेवण करायचं होतं. मग सगळं ताटामध्ये वाढून घेतलं सोबतच दूध आणि केळी आणि चपाती पण वाढून घेतली. तर असं होतं आमचं आजचं जेवण. तर या सर्वांनी जेवण करायला आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ गावाकडचे हे व्लॉग पाहायला जर आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत जर असतील तर लाईक करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायला विसरू नका. तर मग काय आता सगळं झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टोपल्यामध्ये नेमके हे अशी भाकर चुरण्याची पद्धत नेमकं हे काय चालू आहे. तर तुम्हाला कळलंच म्हणजे आता या टोपल्यामध्ये तर मी भाकरी चुरायला चालू आहे. दोन्ही टोपल्यामध्ये सेम समान अशी भाकरी चुरून घेते. तर ही भाकरी चुरण्याचं कारणच म्हणजे काय आमच्यातले 2 महारथी कारण त्यांना टोपल्यामध्ये
तेच खायला लागतं. आणि त्यांच्यासाठी बघा असे स्टीलचे टोपले पण आम्ही केलेले आहेत. तेच म्हणजे आमच्यातली शेरू आणि सोनी, म्हणजे हे 2 कुत्रे आमचे जे आहेत, तर त्यांच्यासाठी हे चालू आहे. बघा खरं काय त्यांचं नशीब म्हणायचं. त्यांना का नाही अशा प्रकारे टोपल्यामध्ये भाकरी चुरून, चपाती चुरून ठेवावं लागते आणि त्याचबरोबर मस्तपैकी असं घट्ट असं दूध 2 टाईम, सकाळ रात्री तर निरसं दूध असतं, सकाळी तापलेलं तर दूध असतं. अशा प्रकारे ह्यांना घालावं लागत असतं. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, कुत्री अशी सोडून द्यायची म्हणलं का नाही पाप लागतं, असं तसं वाटतं. आणि कुत्रे जेवढं सांभाळतील का नाही तेवढं पुण्याचं काम आहे असं वाटतं बरं का. तर हो, बरोबर आहे. आपण रस्त्यावर इकडं तिकडं सोडून दिलं, त्या कुत्र्यांना कोणी पण मारतं, वाहनं येऊन तुडवतात, ते कुत्रे मरतात, असं पण होतं. पण काही जणांना ना हे कुत्र्याची झंझट नको वाटते बरं का. म्हणजे कसं, लहान आहेत तोपर्यंत कुत्रे प्रत्येकाला सांभाळायला बरे वाटतात. पण ज्यावेळेस ते कुत्रे मोठे होतात का नाही, तर त्यावेळेस का नाही ही झंझट ना नको वाटते. कोण त्यांना एवढ्या भाकरी खाऊ घालावं 2 टाईम कोणी? कारण म्हणण्याला खूप फरक आहे, की वाटेवर सोडलं पाप लागेल, असं लागेल, सांभाळल्यावर पुण्य लागेल. पण जो करतो, जो व्यक्ती करतो का नाही आणि जो व्यक्ती खाऊ घालतो का नाही, त्याला खूप जमीन आसमानचा फरक असतो बरं का. ही एक पुण्याची गोष्ट आहे, की कुत्रं सांभाळणं, त्यांना खाऊ घालणं पुण्याची गोष्ट आहे. पण मग 2 टाईम कुत्र्यांना खाऊ घालावं लागतं, दूध, भाकरी खाऊ घालावं लागतात. आणि हे पण ज्यांना जमतं का नाही तेच करू जाणं. म्हणण्याला आणि बोलण्याला खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक असतो. काही जणांना कुत्रे सांभाळायची झंझट नको वाटते, म्हणून ते असं कुठे पण दुसऱ्यांच्या जीवावर सोडून देत असतात. असे काही माणसं असतात बरं का. पण आमच्या इकडं का नाही आधीपासून कुत्रे म्हणजे असतातच. एक तरी कुत्रा आमच्यात सांभाळलेला असतो, कारण जनावर आहेत त्याच्यामुळे.